सकाळ सकाळी आमच्या घरातली मुंबईसनं आलेली तर मग आल्या आल्या आमच्या दीदीनं माझं सकाळ सकाळी डोकं घालं. ती म्हटली मला माझ्या सासऱ्याला घेऊन चल. आमच्या दीदीनं काय पण काम सांगितलं की मी आधी नाहीच म्हणतो, पण परत मला घरातली ताण पडतात. पहिल्यांदा दाजींच्या दीदीच्यात गेलो. तिथं गेल्या गेल्या त्याने आमचा पाहुणचार चांगला केला. बसल्या बसल्या मला तिथं आली चहा. मग चहा ते प्यालो आणि तिथनं डायरेक्ट आम्ही निघालो गोटेवाडी. तुम्हाला तर माहितच आहे बायकांचं काय लवकर आवरत नाही, तरी बी कसं बसं आवरलं आणि घरला आलो. आणि आल्या आल्या मी आरके आणि परश्या निघालो, ते म्हणजे सोनावड्याला. कारण सोनावड्याला किरकोळ काम होतं, त्यामुळे आम्ही तिघं पण निघालेलो. गेल्या गेल्या मला तिथं काहीतरी युनिकच बघायला भेटलं. हळकुंड वाळत ठेवलेली तर वायशी खिसून ठेवलेली, कारण त्याची परत मिक्सरला लावून हळद करायची होती. मग मला दिसला आरसा. मग आरशात पण एक जरा व्हिडिओ काढला आणि तिथनं डायरेक्ट आलो ते म्हणजे शित्तूरच्या पुला, कारण आरकेचा आणि परश्याचं फोटो काढायचं होतं. तेवढ्यात आम्हाला अक्षय पण तिकडून आलेला दिसला. त्याचं होतं गॅदरिंग, तो गेला गडबडीत. मग तिथनं मेन पवन डायरेक्ट निघालो आम्ही उंडाळ्यातनं. रिटर्न येताना पवनला म्हटलं तुला चहा पाचतो इथली. मग चहा प्यालो आणि डायरेक्ट गाडीवर बसून आलो. एक कार्यकर्ता आला, आपला टी शर्ट घेऊन गेला. तसंच मग बापू संघ गेलो राहणार, कारण औषध घालायला आम्हाला ऊस आणायचा होता. मग तो ऊस आणि ते घेऊन आलो आणि डायरेक्ट प्रॅक्टिसला आलो. तर मला ह्या साईडला सूर्य आणि पलीकडच्या साईडला चंद्र दोघं एकाच टायमिंगला भाऊ भाऊ दिसले. तर प्रॅक्टिसला गेल्यावर बारकं कार्यकर्ते भेटलं तर ते काय म्हणते ते बघा.